नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला संक्रांतीच्या वाणामध्ये देण्यासाठी एक खूपच सुंदर अशी समईभोवतीची मैरप दाखवणार आहे। ही मैरप खूप कमीत कमी वेळामध्ये होणारी आणि कमीत कमी खर्चात म्हणजे कमीत कमी मोती लागणार आहे आपल्याला ही मैरप बनवायला। त्यामुळे ह्या मैरपीचा व्हिडिओ तुम्ही अजिबातच चुकवू नका। त्याचप्रमाणे ही मैरप दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी बनवायला थोडीशी किचकट आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। शेवटची स्टेप बिलकुल चुकवू नका। तर आपण सुरुवात करूयात ही मैरप बनवायला। आज मी तुम्हाला ही निरंजन भोवतीची ही जी मैरप आहे ही कशी बनवायची हे शिकवणार आहे। तर ही बनवण्यासाठी मी इथे 6 नंबरचे मोती रंगाचे, गुलाबी रंगाचे आणि पोपटी रंगाचे मणी घेतलेले आहेत। तुम्हाला जर याच्यापेक्षा आकाराने लहान हवी असेल तर तुम्ही 5 नंबरच्या मोत्यातही बनवू शकतात। त्याचप्रमाणे 6 नंबरच्या मोत्यांसाठी मी 6 नंबरची सुई घेतलेली आहे, 50 नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण सुरुवात करूयात ही मैरप बनवायची कशी याला। सुरुवातीला सुईमध्ये आपण डबल धागा घालून घेणार आहोत। 50 नंबरचा डबल धागा तुम्हाला घालून घ्यायचा आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे गाठ मारायची आहे। तर ही रांगोळी करताना सिंगल धाग्यामध्ये शक्यतो ही रांगोळी करू नका, कारण ही रांगोळी व्यवस्थित घट्ट बसत नाही, त्यामुळे डबल धाग्याचाच उपयोग तुम्ही इथे केला पाहिजे। आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती, 3 मोती रंगाचे मोती, एक पोपटी मोती, 3 मोती रंग, यानंतर परत एक गुलाबी मोती, 3 मोती रंग, परत एक पोपटी मोती आणि 3 मोती रंग। आता तुम्हाला जर हे समजत नसेल पटकन की मी कुठले मोती घातलेले आहेत, तर स्क्रीनवर तुम्हाला मी हायलाइट्समध्ये करून दिलेले आहे की मी कुठले मोती कोणत्या क्रमाने घालत आहे। ते तुम्ही व्यवस्थित स्क्रीनवर बघून तुम्हाला हे कळेल की कुठले कुठले मोती घालायचे आहेत ते। ओके, तर एक गुलाबी, 3 मोती, एक पोपटी, 3 मोती, एक गुलाबी, 3 मोती, एक पोपटी, 3 मोती, अशा प्रकारे आपण हे मोती घालून घेतलेले आहेत। आणि जो पहिला गुलाबी रंगाचा मोती आहे या मोत्यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता इथे आपण डबल धागा घेतल्यामुळे इथे बऱ्यापैकी गाठ बसण्याचे चान्सेस असतात, तर थोडं तुम्ही फक्त हळूवार करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे गाठ बसणार नाही। अशा प्रकारे घट्ट ओढून घ्यायचं आहे। आपली एक जी पाकळी आहे ही इथे तयार झालेली आहे व्यवस्थित। पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तेही आता व्यवस्थित बघा। धाग्यामध्ये आपल्याला 3 मोती रंगाचे मोती, आता इथे डबल जे मोती असतात ना, जॉईंट मोती असतात, त्यांचा बऱ्याच मैत्रिणी विचारतात मला की कसा वापर करायचा, तर ते इथे तुम्ही वापरू शकतात। तर हा 2 जॉईंटचे जे मोती आहेत ते मी घेतले। 3 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत, 3 मोती रंगाचे मोती, एक गुलाबी मोती आणि परत 3 मोती रंगाचे मोती, 1 2 3 आणि आता हा जो पोपटी रंगाचा मोती आहे यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। वरच्या दिशेने हे बघा, आपण असं खालून येते ना आपलं, तर पोपटी रंगाच्या वरच्या दिशेने सुई आपल्याला हळूच बाहेर काढायची आहे, कुठेही गाठ होऊ द्यायची नाहीये। अशा प्रकारे अशी डिझाइन आता आपली इथे तयार झालेली आहे। आता इथपर्यंत आपली स्टेप झालेली आहे। या पोपटी रंगाच्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा। धाग्यामध्ये आता आपल्याला 3 मोती रंगाचे मोती, एक गुलाबी मोती, परत 3 मोती रंगाचे मोती, एक पोपटी मोती आणि परत 3 मोती रंगाचे मोती। हे पण तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या दिसत असेल, तर या प्रकारे तुम्हाला मोती घालून घ्यायचे आहेत। 3 मोती रंगाचे मोती, एक पोपटी, 3 मोती रंग, एक गुलाबी, 3 मोती रंग, एक पोपटी,
तीन मोती रंग अशा प्रकारे तुम्हाला घालून घ्यायचा आहे. आणि हा जो खालचा गुलाबी रंगाचा मोती आहे त्या मोत्यातनं खालच्या दिशेने तुम्हाला सुई बाहेर काढायची आहे. खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आणि घट्ट धागा ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता परत अगेन इथली जी स्टेप आहे ही इथे कंटिन्यू करायची आहे. धाग्यामध्ये आपल्याला 3 मोती रंगाचे मोती, एक गुलाबी मोती. खालच्या स्टेपमध्ये तुम्हाला कुठली स्टेप करायची आहे माहिती का? फक्त 3 मोती रंगाचे मोती, एक गुलाबी आणि परत 3 मोती रंगाचे. हे तुम्हाला 7च मोती घ्यायचे आहेत खालच्या स्टेपमध्ये. ओके. आणि हा जो पोपटी रंगाचा मोती आहे यातनं तुम्हाला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे या पोपटी रंगाच्या मोत्यातनं. आणि धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढायचा आहे. जोपर्यंत रांगोळी पूर्ण होत नाही ना आपली तोपर्यंत हे थोडंसं असं लूज पडतं. एकदा आपण गाठ व्यवस्थित मारली की मग हे लूज नाही होत. ओके. ही स्टेप आपली झाली. आता ही स्टेप परत आपल्याला रिपीट इथली जी आहे तीच इथे रिपीट करायची आहे. ती मी तुम्हाला परत एकदा सांगते. धाग्यामध्ये आपल्याला आधी 3 मोती रंगाचे मोती, एक गुलाबी, परत 3 मोती रंगाचे, यानंतर एक पोपटी आणि परत 3 मोती रंगाचे. 1 2 3. आता परत हा जो खालचा गुलाबी रंगाचा मणी आहे ना यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. तर इथे खालच्या दिशेने मी इथे सुई बाहेर काढून घेते. अशा प्रकारे धागा घट्ट ओढायचा आहे. आता तुम्हाला मी इथे सांगितल्याप्रमाणे इथली स्टेप इथे रिपीट करायची आहे. म्हणजे फक्त 7च मोती. ते कुठले? तर 3 मोती रंगाचे, एक गुलाबी आणि परत 3 मोती रंगाचे. आणि हा जो पोपटी आहे याच्या वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला. आता ही जी इथली स्टेप आहे ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हेच 11 मणी परत आपल्याला इकडे घालून ह्या खालच्या गुलाबी मोत्यातनं बाहेर काढायचं आहे. मी ही एकदा परत तुम्हाला दाखवून देते. धाग्यामध्ये आपल्याला 3 मोती रंगाचे मणी, एक गुलाबी, परत 3 मोती रंगाचे, आता पोपटी आणि परत 3 मोती रंगाचे. 3. आणि आता हा जो खालचा गुलाबी मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे 7 मणी घालायचे आहेत जे आपण रिपिटेटिव्ह स्टेप करत आहोत तशा प्रमाणे 3 मोती रंगाचे, एक गुलाबी आणि 3 मोती रंगाचे असं करून इथल्या ह्या पोपटी मण्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. आणि यानंतर परत हे 11 मणी घालून परत ह्या गुलाबी रंगाच्या इथल्या गुलाबी रंगाच्या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. तर आता हे लक्षात घ्या की ह्या ज्या पाकळ्या आहेत आपल्या ह्या वरच्याच पाकळ्या मी फक्त पकडते आहे. 1 2 3 4 4 पाकळ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. अशा तुमच्या इथे 12 पाकळ्या यायला हव्यात. म्हणजे हा जो राऊंड आहे हा टोटल जो आहे हा 12 पाकळ्यांचा राऊंड आहे. तर तुम्ही ह्या सेम रिपिटेटिव्ह स्टेप्स करून टोटल 11 पाकळ्या करून घ्या आणि 12वी पाकळी कशी जॉईन करायची आहे एकमेकांना ते मी तुम्हाला दाखवेल. आता हे बघा इथे मी ह्या 11 ज्या पाकळ्या आहेत ह्या बनवून घेतलेल्या आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला 12वी पाकळी करताना ह्या 2 पाकळ्या एकमेकांना जॉईन करायच्या आहेत. ते कसं करायचं ते आधी आपण बघूयात. की आता आधी हा जो आपला खालचा गुलाबी मणी आहे 11 नंबरच्या पाकळीतला यातनं खालच्या दिशेने आपली सुई बाहेर आलेली आहे. कारण आपण इथे 11 मणी घालून या खालच्या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढलेली असते त्यामुळे ती खालच्या दिशेने आपली आलेली आहे. आता इथे आपल्याला 7 मणी घालून
या पोपटी मण्यातनं आधी सुई बाहेर काढायची आहे। ते 7 मणी आहेत। आधी 3 मोती रंगाचे मणी, 1 2 2 3 मोती रंगाचे मणी, 1 गुलाबी मणी आणि परत 3 मोती रंगाचे मणी, असे 7 मणी आपण आधी घालून घेणार आहोत धाग्यामध्ये। आणि हा जो पोपटी रंगाचा मणी आहे यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। ही आपली नेहमीसारखीच स्टेप असणार आहे। बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, धाग्यामध्ये आपल्याला 3 मोती रंगाचे मणी, 1 गुलाबी मणी आणि परत 3 मोती रंगाचे मणी, असे 7 मणी घालून घ्यायचे आहेत। फक्त 7च मणी घालायचे आहेत। 3 मोती रंगाचे मणी, 1 पोपटी मणी आणि 1 गुलाबी मणी आणि परत 3 मोती रंगाचे मणी, असे 7 मोती घालून घेतलेले आहेत। आणि ह्या पाकळीतला जो पोपटी मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। या पोपटी मण्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे, अशा प्रकारे। आता परत व्यवस्थित लक्ष द्या। आता इथे आपण 3 मोती रंगाचे, 1 गुलाबी रंगाचा आणि 3 मोती रंगाचे मणी आपण इथे या पोपटी रंगाच्या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहे। धाग्यामध्ये 1 2 3 3 मोती रंगाचे मणी मी घालून घेतलेले धाग्यामध्ये। आणि हा जो खालचा गुलाबी रंगाचा मोती आहे यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, अशा प्रकारे। आणि आता हे 1 2 3 हे कशा आपण 2 गुलाबी मोत्यांच्या मध्ये हे 3 मोत्यांनी आपण जॉईन केलेले आहे, त्याचप्रमाणे इथे 3 मोती रंगाचे मणी आपण घेणार आहोत, 1 2 3 आणि हा जो गुलाबी मोती आहे ह्या साईडचा, ह्या मण्यातनं सुई वरच्या दिशेने आपल्याला बाहेर काढायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, अशा प्रकारे इथे ही जी आहे आपली रांगोळी ही तयार झालेली आहे। आता मी काय करते तर इथे 1-2 मोत्यांमधनं सुई आपण फक्त फिरवून घेणार आहोत रांगोळी घट्ट बसण्यासाठी। आता मी गाठ कशी मारते ते पण बघा। एका साईडचा जो धागा आहे, हे असे 2 धागे आपले जॉईंट आहेत बरोबर। एक साईडचा जो धागा आहे तो डायरेक्ट कट करून टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे इथे सिंगल धागा होतो आपला। आणि आता ह्या साईडने अशी सुई बाहेर काढून घ्यायची। इथे एक मध्ये असा राऊंड तयार करायचा, असा यातनं सुई बाहेर काढायची। आणि आता इथे पोपटी रंगाच्या मोत्याजवळच हळूच आपल्याला गाठ मारायची आहे। ओढून घेतलेला आहे मी धागा आणि धागा इथे कट करायचा आहे। अशा प्रकारे इथे आपली समई भोवतीची जी महिरप आहे ही पूर्ण झालेली आहे। तुम्ही हव्या ते कलर कॉम्बिनेशनमध्ये ही महिरप बनवू शकतात। ही महिरप तुम्ही हळदी कुंकाचं वाण म्हणून देण्यासाठी खूपच छान आहे, अगदी झटपट बनवून होते। एकदा तुम्ही ही रांगोळी बनवून बघितली की 10 मिनिटांमध्ये तुमची ही रांगोळी तयार होईल। त्यामुळे खूप कमी वेळामध्ये आपल्या भरपूर रांगोळ्या तयार होणार आहे। त्यामुळे ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणींबरोबरही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। धन्यवाद।